मराठी. अर्थात बीड आणि बीड मधले किस्से कारनामे हे काही संपेनासे झालेत. आज देखील या बीड मधल्या टोळ्यांची दहशत इतकी प्रचंड आहे की ही दहशत काही काल परवा निर्माण झालेली नाही. या बीड मधलेच म्हणजेच परळीतले जे औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत त्यातून जी पूर्वी राख बाहेर पडायची आणि 4-5 तळ्यांमध्ये फेकून दिली जायची, त्याच राखेला नंतर इतकी किंमत आली की याच राखेच्या माध्यमातून पुढे टोळ्यांचे संघर्ष झाले आणि त्यातून अनेकांचे बळी गेले. खर तर या राखेच्या ढिगाऱ्यातून पैसा, वीटभट्ट्यांच्या काळ्या धुरातून पैसा आणि मग एक कुठेतरी घरगडी म्हणून कामाला असलेला पोरगा करोडपती होतो हे या काळ्या धुरानं दाखवून दिलं. अवघ्या 2 दशकांमध्ये हा वाल्मिक कराड जो गोपीनाथराव मुंडेंकडे घरगडी म्हणून कामाला होता तो त्या परळीतल्या राखेवर आपली सगळी हुकूमत गाजवतो, वीटभट्ट्यांवर हुकूमत गाजवतो, टोळ्या निर्माण करतो, खंडणीसाठी वेगवेगळ्या टोळ्या तयार करतो आणि त्यातून हा राख माफिया, वाळू माफिया शेवटी गुंड माफिया बनून तयार होतो. पण वाल्मिक कराडला असा कोणता अलाउद्दीनचा चिराग सापडला की हा रातोरात करोडपती बनला. त्याची इतकी बरकत झाली की 7-7, 8-8 महागड्या गाड्या, 4-4 मोबाईल महागडे, फ्लॅट, जमिनी, हे एवढं सगळं त्याच्याकडे आलं कुठून? तर या काळ्या धुरातल्या सगळ्या काळ्या पैशातून. अहो, ज्या बीड जिल्ह्यामध्ये ज्याला आपण मराठवाडा म्हणतो तिथे एकतर खायला मोतात आहे अशी गरीब माणसं राहतात. जवळपास 60-70% लोक तर तिथले ऊस तोडणी मजूर आहेत, ज्यांना ऊस तोडणी कामगार म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतं आणि आपली रोजी रोटी कमवावी लागते, त्यावर आपलं घर चालवावं लागतं. पण अशा सगळ्यांच्याही पलीकडे जाऊन याच बीडमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून मोठमोठ्या स्टार्स लोकांना बोलून इव्हेंट्स केले जातात. हा पैसा येतो तरी कुठून? तर हा पैसा येतो राखेतून, हा पैसा येतो काळ्या धुरातून आणि याला सगळ्या गोष्टींना जे वरदहस्त जो लाभतो तो असतो पॉलिटिशियन्सचा हात. म्हणजेच हे सगळं काही या वाल्या कराडनी जे घडवून आणलं त्याच्या जोडीला, त्याच्या खांद्यावर ज्यांचा हात आहे ते धनंजय मुंडे देखील या सगळ्या प्रकरणाशी निगडीत आहेत. म्हणून तर आजचा माझा लाईव्हचा विषयच आहे की काल परवापासून एक FIR संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होतीये आणि ही व्हायरल होणारी FIR यामध्ये हेच दोघे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड कशी एकत्रित मिळून गुन्हेगारी करतायत हे यातून स्पष्ट होत आहे. म्हणजे ज्या वाल्मिक कराडशी माझा काहीही संबंध नाही, निकटवर्ती आहे, कार्यकर्ता आहे, पण त्याने उधळलेल्या गुणांशी माझा काहीही संबंध नाही असं म्हणणारे धनंजय मुंडे या वाल्मिक कराड सोबत एखाद्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करतायत, एखाद्याला खलास करण्याचा प्रयत्न करतायत, हे या FIR मधून स्पष्ट होत आहे. ही FIR आहे 2007 सालची. परळी स्टेडियम मधील सांस्कृतिक सभागृहातल्या परिसरात घडलेली एक घटना. 18 एप्रिल 2007 किशोर श्रीरंग फड ही व्यक्ती त्याच्या मेहुण्याच्या गाडीतून त्या ठिकाणी हजर होते. त्याच्यासोबत त्यातला चालक असतो बालाजी घुले. श्रीरंग फड तिथे कशासाठी आलेले आहेत तर तिथे भंगाराच्या टेंडरची बोली लावण्यात येणार होती, म्हणजे भंगाराचा लिलाव होता. आता याच दरम्यान त्या ठिकाणी हा वाल्या कराड, धनंजय मुंडे आणि 20-25 टाळकी सगळी त्या ठिकाणी येतात.
त्यांनी लगेच किशोर फडला सांगितलं की भंगाराचा टेंडर मी घेणार आहे, तू बोली लावू नकोस. त्यावर किशोर फड यांनी मी बोली लावणार, ही लोकशाही आहे असं म्हटलं. मग मात्र या सगळ्यांनी जे काही केलं तोच हा गुन्हा आहे, ज्याची FIR आज महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल होती. या FIR मध्ये जी कलम आहेत ना, त्या काळच्या भारतीय दंडविधान म्हणजेच IPC नुसार ही अत्यंत भयानक आहेत. जिवंत जाळण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रकरणात घडलेला आहे. आणि याच प्रकरणामध्ये या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंची ही जी जय विरूची जोडी आहे, धनंजय मधला जय हा वाल्या, या दोघांनी मिळून जी काही दुष्कृत्य केली आहेत ना, त्याचा हा पुरावा आहे की काय असा सवाल आता महाराष्ट्रात विचारला जातो. कारण या धनंजय मुंडेंच्या हातात हे सगळं प्रकरण घडत असताना रिव्हॉल्वर होती, चक्क रिव्हॉल्वर. म्हणजे जी FIR आहे ना, त्या FIR मध्ये काय काय नोंद केले मी ते तुम्हाला सगळं स्पष्ट सांगणार आहे. आणि ही FIR नोंद झाल्यानंतर त्याचं पुढे काय झालं हे देखील मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवणार आहे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ही जी घटना घडली, या घटनेच्या अंतर्गत हे एवढं सगळं घडून देखील या प्रकरणात कुणाला अटक झाली का नाही याचं उत्तर मात्र कुणाकडेच नाहीये. कारण हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण आहे 2007 सालचं. आणि या प्रकरणात जर आपण पाहिलं तर इतकी भयानक परिस्थिती की त्या व्यक्तीला गाडीतून उतरून सुद्धा देत नव्हते. त्या व्यक्तीनं गाडीतच राहायचं आणि मरायचं असंच जणू या सगळ्यांनी ठरवलं होतं. काय घडलं त्या दिवशी आपण प्रत्यक्षात त्या FIRच्या माध्यमातूनच मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे. प्रकरण काय होतं? 18 एप्रिल 2007 चा दिवस परळीतल्या स्टेडियम मधील सांस्कृतिक सभागृहात भंगाराच्या टेंडरची बोली लावण्यात येणार होती. आणि याच वेळी त्या ठिकाणी किशोर फड नावाची व्यक्ती ही आपल्या मेहुण्याच्या स्कॉर्पिओ या गाडीतून तिथं पोहोचली. त्याला पाहिल्यानंतर धनंजय मुंडे, रामेश्वर मुंडे आणि वाल्मिक कराड हे त्याच्या समोर गेले. त्या ठिकाणी धनंजय मुंडे म्हणाले, तू बोली लावू नकोस, टेंडर मी घेणार. आता त्यावर किशोर फड म्हणाले, लोकशाही आहे, कुणीही टेंडर घेऊ शकतं, मी बोली लावणार. आता असं म्हटल्यानंतर धनंजय मुंडे आणि रामेश्वर मुंडे यांना प्रचंड राग आला. त्यांनी तातडीनं त्या स्कॉर्पिओवर रॉकेल होत. आता हे एवढं सगळं घडल्यानंतर साहजिकच कुणीही घाबरणार, कारण की आपल्या गाडीवर रॉकेल ओतलं जाते म्हणजे आपल्याला उद्या जाळतील हे. त्यावेळी बालाजी गुले जो ती गाडी चालवत होता, म्हणजे मेवण्याच्या गाडीचा चालक, आणि किशोर फड हे दोघे उतरण्याचा प्रयत्न करू लागले. तितक्यात धनंजय मुंडे आणि रामेश्वर मुंडे यांच्या दोघांच्या हातात रिव्हॉल्वर होती असे या फिर्यादीत म्हटलंय. धनंजय मुंडे यांनी ती रिव्हॉल्वर रोखून धरली आणि म्हटलंय की गाडीतून खाली उतरू नकोस, उतरलास तर गोळ्या घालीन. आता मात्र या ठिकाणी अक्षरशः घाबरगुंडी उडाली किशोर फड यांची. काय करावं हे सुचेना. तितक्यात त्या ठिकाणी ती स्कॉर्पिओ पेटवून देण्यात आली. स्कॉर्पिओनं पेट घेतला. घाबरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी त्यांच्या सोबत असलेल्या वाल्यानं, या वाल्मिक कराडनं काय केलं, गाडीचा दरवाजा दाबून धरला. म्हणजे या दोघांनी उतरूच नाही खाली, म्हणजे आतल्या आतच गाडी सकट हे पण स्वाहा व्हायला पाहिजे. तेव्हा त्यांच्यासोबत जे बाकीचे साथीदार होते या वाल्या कराडचे, ज्या ऑलरेडी त्यांनी पोचलेलेच होते, त्या सगळ्यांनी 20-25 लोक होते, त्यांनी जोरदार तुफान दगडफेक त्या गाडीवर करायला सुरुवात केली. कसे बसे लोक बाजूला झाल्यानंतर किशोर फड त्यातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांचा शर्ट जळाला होता, उजवा हात देखील जळाला होता. पण 8 लाख रुपये किमतीची ही जी स्कॉर्पिओ होती ती खाक झाली होती, भस्मसात झाली होती, पूर्णपणे जळाली होती. आता हा प्रकार सगळा दिसतोय. त्यावेळी अभिजित मुंडे,
संजय बचाटे आणि सायस भोदले या लोकांनी धाव घेतली आणि त्या ठिकाणी सोडवासोडव केल्यानंतर हे लोक तिथून निघून गेले. आता याच सगळ्या घटनेचा FIR परळी पोलीस ठाण्यात दाखल झाला. या ठिकाणी जवळपास 20 ते 25 लोक शिवाय हे 3 जण रामेश्वर मुंडे, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर FIR दाखल झाला. कलम काय आहेत? 307 जीवे मारण्याचा प्रयत्न, 147, 148, 149, 341, 337, 435, 427 आणि आर्म ऍक्ट 3 व 5 हे सगळी कलम यांच्यावर दाखल झाली. पण पुढे अशी माहिती मिळालेली आहे की धनंजय मुंडेंचं या FIR मधून नाव वगळण्यात आलं. आता वाल्मिक कराडवर जे परळी पोलीस ठाण्यात जे गुन्हे दाखल आहेत ना, त्यामध्ये एक गुन्हा आहे 2007 सालचा, तो बरोबर याच्याशी साधर्म्य पावणार आहे. त्यात कलम आहेत 307, 147, 148, 149, 435, 337, 427, 441 आणि आर्म ऍक्ट 3 व 5. म्हणजेच खुनाचा प्रयत्न करणे, दंगा करणे, प्राणघातक शस्त्रांशी दंगा करणे, बेकायदा जमावाचा त्या ठिकाणी भाग असणे, स्फोटक पदार्थांचा वापर करून नुकसान करणे, इतरांच्या जीवितास धोका पोहोचवणे, दुखापत करणे, आर्थिक नुकसान करणे, बेकायदा शस्त्रास्त्र बाळगणे. म्हणजे हाच तो गुन्हा आहे ज्या गुन्ह्यात धनंजय मुंडेंना त्यातून वगळण्यात आलं, पण वाल्मिक कराडचं नाव मात्र त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आता प्रश्न हाच आहे की जो वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय आहे, पण माझा खंडणीशी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नाही असे जे धनंजय मुंडे म्हणतात, तेच धनंजय मुंडे याच वाल्मिक कराड सोबत 2007 साली म्हणजे जवळपास 18 म्हणजे ते 13 आणि 5 18 वर्ष झाली. 18 वर्षांपूर्वी एकत्र गुन्हे करायचे अशी FIR आता अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल होतीये. याचाच अर्थ हे सगळेजण एकत्र मिळून या सगळ्या प्रकरणामध्ये कुठे ना कुठेतरी इन्व्हॉल्व होते. यांची गुन्हेगारी काही काल परवाची नाहीये, हे आधीच एकत्रित होते. आपल्याला आठवतंय वाल्मिक कराड हा मुळातच पांगरी या गावचा, जो जत्रेत पैसे देऊन सिनेमा दाखवायचा, म्हणजे सिनेमा दाखवायचे आणि पैसे घ्यायचे असं त्याचं काम. पांगरीत प्राथमिक शिक्षण घेतलं, परळीत आला. पांगरी जी आता गोपीनाथगड नावाने ओळखली जाते, आणि परळीत आल्यानंतर मग त्याचा त्या ठिकाणी संबंध आला तो गोपीनाथराव मुंडे यांच्याशी. त्यावेळी गोपीनाथराव मुंडे भाड्यानं राहत होते. त्यावेळी घरगडी म्हणून वाल्मिक कराड त्या ठिकाणी कामास लागला. नंतर त्याचा सगळा पुढचा प्रवास सुरू झाला. मग त्यांनी एक मंडळ देखील स्थापन केलं, सामुदायिक विवाह सोहळे घे, गणेश मंडळ, क्रिकेटचे सामने भरव वगैरे असं वाल्मिक कराडांनी सुरू केलं. हळूहळू हळूहळू गोपीनाथराव मुंडेंच्या सोबत राहत राहत त्यांनी त्यांचे मोठे बंधू पंडित अण्णा मुंडे यांच्याशी जवळीक साधली. आता त्यांचे सुपुत्र धनंजय मुंडे, त्यामुळे त्यांच्याशी देखील मैत्री झाली. 2001 ला याच वाल्मिक कराडला परळीतल्या एका वॉर्डचा नगरसेवक पंडितरावांनी केलं आणि तिथून याचा सगळा पुढचा प्रवास सुरू झाला. पंडितरावांनंतर धनंजय मुंडेंसोबत त्याची इतकी घसट झाली की नंतर आता आपण पाहतोय गेल्या या 18 वर्षांमध्ये, म्हणजे 20 दशकातला हा सगळा पिरियड आहे. मग परळीतल्या औषधिक विद्युत प्रकल्पातली राख असो, वीटभट्ट्यांमधल्या विटा असो, या सगळ्यांवर त्यांनी कब्जा केला. सर्वात मोठी बाजारपेठ आहे परळीतल्या वीटभट्ट्यांची. मुळातच या राखेला शून्य किंमत होती पूर्वी, पण आता त्या राखेला इतकी किंमत आली, जणू काही सोन्याचा भाव चढलाय. कुठेतरी राख 2-4 तळ्यांमध्ये फेकून दिली जात होती, पण कुणीतरी एक भन्नाट आयडिया काढली की विटा तयार करताना त्या मातीत जरी राख मिसळली तर वीट चांगली होते, मजबूत होते, आणि मग त्या राखेला किंमत आली. सिमेंट कॉन्क्रीट स्लॅबची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी जो कच्चा माल लागतो, रॉ मटेरियल लागतो, ती ही ऍश आहे, ज्याला फ्लाय ऍश आपण म्हणतो. ती देखील म्हणजे फ्लाय ऍश आणि अर्थातच बॉटम ऍश, फ्लाय ऍश तर वरच्यावरती उडून जाते, पण जी बॉटम ऍश आहे हीच ती बॉटम ऍश या सिमेंट कंपन्यांना देखील पुरवली जाऊ लागली. आणि मग त्यातून तयार झाल्या टोळ्या.
टोळ्यांमधला संघर्ष आणि मग त्यातून संगीत दिघोळे यांचा मर्डर, काकासाहेब गर्जे यांचा मर्डर, किशोर फड यांचा मर्डर, असे सगळे गुन्हे घडत गेले. हे सगळे बळी याच काळ्या धुरातल्या निर्माण झालेल्या पैशातून झाले. नंतर हा वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या इतका जवळ गेला की त्यांच्या कंपन्यांवर पण हा पट्ट्या संचालक झाला. इतकंच नव्हे, अखेर नगरसेवक पदाचा हा माणूस नंतर परळीचा काही काळ प्रभारी नगराध्यक्ष देखील बनला. सोमनाथ हलगे नावाच्या त्या ठिकाणच्या नगराध्यक्षाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आणि याला त्या ठिकाणी नगराध्यक्ष करण्यात आलं. मग नियोजन समितीचा सदस्य असेल, मग अगदी काल परवापर्यंत लाडक्या बहिणी योजनेचा अध्यक्ष असेल, तालुका अध्यक्ष, काय काय पद त्याला मिळत गेली. हे एवढं सगळं कुणामुळे, एवढी सगळी बरकत त्याची झाली कशी? याला अलाउद्दीनचा चिराग सापडला आणि याचा आकाने हुकूम द्यायचा आणि ह्यानी म्हणायचं जो हुकूम है मेरे आका, आणि मग काय स्टार्ट. अशा संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून हे सगळं निर्माण झालं. पण या वाल्मिक कराड सोबत धनंजय मुंडे देखील रिव्हॉल्वर घेऊन एखाद्याच्या गाडीवर रॉकेल ओतून त्याला जाळतायत. आणि कशासाठी? भंगाराच्या टेंडरची बोली लावण्यासाठी. म्हणजे हे तेव्हापासून हा सगळा प्रकार सुरू आहे. 17-18 वर्ष या बीडमध्ये हा सगळा गुन्हेगारीचा कळस आणि आता किळस झाला. या सगळ्या घटनांना जबाबदार कुठे ना कुठेतरी राजकीय वरदहस्त आहे, हे याच्यातून सिद्ध झालंय. आमच्याकडे पॉवर आहे, तुझ्याकडे टोळ्या आहेत, एकत्र मिळून काहीतरी वेगळं घडवू, आणि त्या वेगळं घडवण्याच्याच नादातून हे सगळं पुढे आलं आणि त्याचाच फटका या सगळ्या घटनांना बसला. आता प्रश्न हाच उरतो की एवढ्या सगळ्या प्रकरणातून हे सगळं जे काही दाखल झालं, पुढे काय झालं त्याची उत्तरं आजही नाहीत. कारण या वाल्मिक कराडवर एकट्या परळी शहरात जवळपास 7 ते 8 गुन्हे दाखल आहेत आणि एकूण 14 गुन्हे दाखल आहेत. ते केवळ परळीत नाही, परळी, बर्दापूर, अंबेजोगाई, केज या सगळ्याच ठिकाणी. हा वाल्मिक कराड धनंजय मुंडेंपेक्षा जवळपास 6 वर्षांनी मोठा आहे. याची जन्मतारीख आहे 29 जानेवारी 1969 आणि मुंडेंची जन्मतारीख आहे 15 जुलै 1975. म्हणजे 6 वर्षांनी वाल्मिक कराड मोठा आहे. त्यामुळं मोठा भाऊ धनंजय मुंडे राजकीय या नात्यानं आणि हा त्याचे सगळे जे काही चेले चपाटे घेऊन फिरतो या नात्यानं याचा मोठा भाऊ. आणि मग हे दोघे एकत्र आले, भाऊ भाऊ एकत्र मिळून खाऊ. आणि अशा पद्धतीनं ही सगळी या बीड जिल्ह्यातली दहशत आज अक्षरशः टिपेला जाऊन पोहोचली. म्हणजे आपण कुणासोबत संबंध ठेवले, आपण कुणाच्या हाताला धरून या क्षेत्रामध्ये आपलं काम करत आलो, हे कुठे ना कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या लक्षात कुणीतरी आणून द्यायचं होतं. कुठेतरी ऐकलंय, कुठेतरी चर्चा होती मध्ये की गोपीनाथ रावांनी सांगितलं होतं की या वाल्मिक कराड पासून दूर राहा, सावध राहा. पण धनंजय मुंडेंनी काही तो सल्ला ऐकला नाही अशी चर्चा आहे. आज याच वाल्मिक कराडमुळं काय झालं ही परिस्थिती आपण पाहिली. नको त्या नादाला लावला आणि या वाल्मिक कराडनं या सगळ्याच आज मुंडे परिवारावर इतका काही म्हणजे काय म्हणतो आपण त्याला लांछनास्पद आरोप हे सगळे झालेले आहेत या वाल्मिक कराडमुळं, की आज ज्या मुंडे परिवाराचं नाव एवढ्या ताकदीनं मराठवाड्यात महाराष्ट्रात घेतलं जात होतं, आज त्याच मुंडेंचं नाव धनंजय मुंडेंच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रामध्ये नको त्या प्रकारानं घेतलं जात आहे. आता हे धनंजय मुंडेंना कळणं अत्यंत गरजेचं होतं. तुमचा जो राजकीय प्रवास होता त्या राजकीय प्रवासात हे नको ते उद्योग कशाला करायला पाहिजे होते. मुळातच हे भाजपापासून 1995 साली आपले राजकीय कारकीर्द यांनी सक्रिय केली. 1995 पासून राजकारणात आले. गोपीनाथराव मुंडे अर्थातच त्यावेळी उपमुख्यमंत्री होते, युतीचं सरकार होतं. त्यावेळी चांगलं करिअर बनवण्याची संधी होती त्यांना. तसा प्रवास देखील त्यांचा सुरू झाला. भारतीय जनता पक्षात असताना त्या काळात ते विद्यार्थी आघाडीचे प्रमुख राहिले, नंतर भाजयुमोचे उपाध्यक्ष राहिले, भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस राहिले, नंतर भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष देखील झाले. पण पुढं नंतर याच राजकारणापोटी गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्यात वितुष्टा. परळी नगराध्यक्ष पदासाठी धनंजय मुंडेंनी ज्यांचं नाव सुचवलं त्यांना उमेदवारी न देता
गोपीनाथ मुंडेंनी दुसऱ्याला उमेदवारी दिली आणि पक्षानं देखील म्हणजे भाजपनं देखील गोपीनाथ मुंडेंचंच म्हणणं खरं ठरवलं, त्यामुळं कुठे ना कुठेतरी नाराजी त्यांच्यात निर्माण झाली आणि इथंच संबंध बिघडले. शेवटी 2009 मध्ये गोपीनाथ मुंडे दिल्लीत जाणार असल्यानं त्यांनी आपला परळीतला वारसदार म्हणून आपली मुलगी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आणि हे संबंध पूर्णपणे ताणले गेले. अखेर 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. म्हणजे जी वाल्मिक कराड नावाची व्यक्ती गोपीनाथराव मुंडेंसोबत आधी होती, तीच व्यक्ती धनंजय मुंडेंना जाऊन इतकी चिकटली की जिथं धनंजय मुंडे तिथं मी, असं करून धनंजय मुंडेंसोबत तो देखील राष्ट्रवादीत गेला. आता राष्ट्रवादीत गेल्यानंतर 2014 ची निवडणूक लागली. निवडणूक लागल्यानंतर परळी विधानसभेत मुंडेंचा पराभव झाला आणि पंकजा मुंडे जिंकून आल्या. पण राष्ट्रवादीनं त्यांचं वक्तृत्व, त्यांचं कर्तृत्व पाहून त्यांना त्यावेळी विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद दिलं. शेवटी 2019 मध्ये मग भाऊ बहीण पुन्हा एकदा एकमेकांविरोधात उभे ठाकले आणि इथं पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि धनंजय मुंडे निवडून आले. मग ते पालकमंत्री पण झाले, सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्री झाले, कृषी मंत्री झाले, त्यांची बरकतच झाली. आणि इथंच 2020 साली ते जसे पालकमंत्री बनले त्यानंतर मात्र पालकमंत्री पदाची माळ फक्त धनंजय मुंडेंच्या गळ्यात राहिली आणि प्रतिपालकमंत्री म्हणून सगळा कारभार हा वाल्मिक कराडच्या हातात गेला आणि तिथून सगळा उतरता आलेख धनंजय मुंडेंच्या वाट्याला आला. जो चढता आलेख होता राजकारणातला तो सगळा उतरता आलेख तयार आला. तो इथपर्यंत आला की अगदी काल परवा 4 मार्चला धनंजय मुंडेंना संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भात वाल्मिक कराड त्यातला मुख्य आरोपी आहे म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. इथपर्यंत म्हणजे ज्या माणसासोबत गुन्हेगारी सुरू केली त्याच माणसाच्या गुन्हेगारीनं आज धनंजय मुंडेंना शून्यावर आणलं अक्षरशः. इथपर्यंत ही सगळी व्यवस्था आली आणि हे सगळं जे घडलं अर्थातच या वाल्मिक कराडच्या सावलीत राहिल्यानं, या वाल्मिक कराडच्या सोबत राहिल्यानं आज धनंजय मुंडेंच्या वाट्याला ही परिस्थिती आली. आजच लेटेस्ट बातमी खर तर या धनंजय म्हणजे मुंडेंचे निकटवर्ती जे वाल्मिक कराड आहेत त्यांच्या संदर्भात आलेले अगदी लेटेस्ट. या वाल्यानं नंतर इतकं थैमान घातलं बीडमध्ये, इतका नको तो सगळा दहशतीचा भाग पसरवून टाकला की जी कंपनी येईल त्या कंपनीला मी अमुक तमुकचा माणूस आहे असं म्हणून खंडणी मागायला सुरुवात केली. याच आवादा कंपनीकडे वाल्मिक कराडनं 1-2दा नव्हे तर तब्बल 6 वेळा खंडणी मागितल्याची माहिती आता समोर आली आहे. तब्बल 6 वेळा. सर्वात पहिली खंडणी कधी मागितली स्पष्टपणे याच्यात त्या सुनील शिंदेंनी जे अधिकारी आहेत आवादा कंपनीचे त्यांनी माहिती दिली. त्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की 6 वेळा खंडणी आमच्या कंपनीकडे मागण्यात आली आणि तसा उल्लेख देखील त्यांनी त्यांच्या जबाबात केलेला. आणि त्यांच्या समोर सुदर्शन घुलेनं संतोष देशमुख यांना मी तुला बघून घेईन, जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचा जबाब देखील सुनील शिंदे यांनी दिलेला आहे. काय म्हटलंय त्यांनी, कधी आणि कुठे मागितली याची सगळी नोंद त्या जबाबात आहे. पहिली खंडणी 28 ऑगस्ट 2024 ला फोनवरून मागितली. या वाल्मिक कराडनं कुठे कुठे खंडणी मागितली बघा. 28 ऑगस्ट 2024 ला पहिली खंडणी या आवाजा कंपनीकडे मागितली आणि काय म्हटलं होतं त्या फोनवरून, वाल्मिक कराडने म्हटलंय तुम्ही परळीत येऊन भेटा नाहीतर काम बंद करा. परळीत कुठं, परळीतल्या कार्यालयात. कार्यालय कुठलं, जगमित्र. ज्या कार्यालयातून खंडणी मागितल्याची माहिती आता तपासात उघड झाली आहे. बरं हे कार्यालय कुणाचं, ते काय वाल्याचं आहे का? कार्यालय धनंजय मुंडेंचं. म्हणजे सगळं काही धनंजय मुंडेंचं, नाव धनंजय मुंडेंचं, गाव धनंजय मुंडेंचं, पद धनंजय मुंडेंचं, सगळी त्यांची प्रतिष्ठा धनंजय मुंडेंची. वापरली कुणी, वाल्मिक कराडनी. म्हणजे या वाल्यानं धनंजय मुंडेंचं सगळं वापरून आपलं प्रस्थान, आपलं पद प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न केला. दुसरी खंडणी कधी मागितली आहे तेही देखील क्लिअर केलेलं आहे. 11 सप्टेंबर 2024
फोनवरून वाल्मिक कराडनं ही खंडणी मागितली आहे. दुसरी पण काय आहे, तुमचे बीड जिल्ह्यात कुठं कुठं काम चालू आहे याची मला माहिती आहे, तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या, असं वाल्मिक कराडनं फोनवरून धमकावलं. म्हणजे दुसरी धमकी पण काय आहे, फोनवरूनच. पहिली धमकी फोनवरूनच. पहिली धमकी परळीत भेटायला या असं म्हटलं. दुसरी धमकी परळीत तुमच्या अधिकाऱ्यांना घेऊन भेटायला या अशी दिलेली आहे. तिसरी धमकी 8 या ठिकाणी म्हणजे जी काही धमकी दिलेली आहे 8 ऑक्टोबर 2024. बघा म्हणजे एक महिन्याच्या अंतरावर धमकी दिली गेलेली आहे. ऑक्टोबर म्हणजे ऑगस्ट महिन्यात, सप्टेंबर महिन्यात, नंतर ऑक्टोबर महिन्यात परळीला वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि आवादा कंपनीतील अधिकारी शिवाजी थोपटे यांची परळीतील जगमित्र कार्यालयात भेट झाली. शेवटी सुनील शिंदेंनी हा निरोप कंपनीला दिला आणि कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे यांना परळीतल्या जगन्मित्र कार्यालयात वाल्मिक कराडला भेटायला जावं लागलं. म्हणजे 2 महिन्यापासून ही खंडणीची मागणी चालू झाली फोनवरून. तिसऱ्या महिन्यात प्रत्यक्षात आवादा कंपनीचे शिवाजी थोपटे यांनी भेट घेतली. त्या ठिकाणी तो विष्णू चाटे देखील उपस्थित होता. काय त्यावेळी म्हटलं, प्लांट सुरू ठेवायचा असेल तर 2 कोटी रुपये द्या, नाहीतर जिल्ह्यात कुठेही प्लांट सुरू ठेवू देणार नाही. ही तिसरी धमकी होती. चौथी धमकी 26/11. या 26/11 म्हणजे 26 नोव्हेंबरला काय झालं. 26 नोव्हेंबरला सुदर्शन घुले याला कंपनीत पाठवण्यात आलं. याच दरम्यान आपल्याला आठवत असेल, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, वाल्मिक कराड हे सगळे एकत्रित होते, कारण 28 मेला रमेश घुलेनं अपहरण करून अधिकाऱ्यांचं जी खंडणीचा प्रयत्न केला होता तो फेल गेला. म्हणून या ठिकाणी प्रत्यक्ष सुदर्शन घुलेला एस्टॅब्लिश करण्यात आलं, त्याच्या टोळीवर हे काम सोपवण्यात आलं. सुदर्शन घुलेनं प्रत्यक्ष कंपनीत जाऊन या ठिकाणी धमकी दिली आहे. अण्णांनी सांगितलेले 2 कोटी रुपये दिले नाही तर बीड जिल्ह्यात कुठेही काम करू देणार नाही अशी धमकी दिली. म्हणजे 3 वेळा, आधी 2 वेळा फोनवरून, तिसऱ्यांदा प्रत्यक्ष कार्यालयात भेटायला बोलवलं, चौथ्यांदा टोळीचा प्रमुख जो कोण सुदर्शन घुले आहे त्याला पाठवलं आवादा कंपनीमध्ये. 5व्यांदा खंडणी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. 29 नोव्हेंबर जे फुटेज आपण सगळ्यांनी बघितलं, त्या फुटेजमध्ये तो वाल्मिक कराड, नंतर तो विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, तो PSI राजेश पाटील, बालाजी तांदळे, ही सगळी गँग एकत्र होती. आणि त्यावेळी याच वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईल वरनं फोन करून आवादा कंपनीला धमकी दिली. का तर अक्षरशः कितवा महिना आहे, 1 2 म्हणजे 3-4 महिने झाले हे नुसती धमकी देतात पण खंडणी मिळत नाहीये. त्यामुळे आता पुन्हा एकदा फोन केलेला आहे अण्णांनी सांगितलेलं आहे 2 कोटी रुपये दिले नाही तर बीड जिल्ह्यात कुठेही प्लांट चालू देणार नाही. हे झाल्यानंतर देखील 3 दिवस उलटून गेले. मग मात्र सगळे केसला एकत्र जमले आणि 5व्यांदा विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडनं फोन केला 11:30च्या सुमाराला. आणि काय म्हटलं, विष्णू चाटे म्हटला की वाल्मिक कराड बोलणार आहेत. मग कराडने म्हटलं, अरे ते काम बंद करा, चालू ठेवलं तर वातावरण कडू होऊन बसेल. सुदर्शनला सांगितलं आहे ज्या परिस्थितीत काम बंद करा आणि तुम्ही पण तिथून निघून जा, काम चालू कराल तर याद राखा. ही 5वी खंडणीची धमकी. आणि 6वी खंडणीची त्याच दिवशी पुन्हा सुदर्शन घुले त्या ठिकाणी मस्साजोगच्या कंपनीमध्ये गेला होता आणि वाल्मिक अण्णांनी ठेवलेली डिमांड तुम्ही लवकर पूर्ण करा, अण्णा आज केज मध्ये येणार आहेत, त्यावेळी त्यांची भेट घ्या, अशी धमकावून ऑफिस मधून निघून गेला. ऍक्च्युली 29 तारखेलाच हा कराड या सगळ्या चेहऱ्या चपाट्यांना घेऊन ऑलरेडीच केस मध्ये आला होता. 11:30 तर फोन केला त्यांनी. पण सुदर्शन घुले किती चॅप्टर आहे बघा. अण्णा केस मध्ये येणार आहेत, तुम्ही त्यांना भेटा जाऊन. हा सुदर्शन घुले एकदा नाही दोनदा गेलाय. एकदा गेलाय 26 नोव्हेंबरला,
दुसऱ्यांदा गेला 29 नोव्हेंबरला. 26 नोव्हेंबरला प्रत्यक्ष जाऊन आला, धमकी दिली. 29 नोव्हेंबरला आधी वाल्मिक कराडने धमकी दिली फोनवरून, मग परत वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं प्रत्यक्ष जाऊन आवाजा कंपनीमध्ये धमकी देऊन आला. आता 6 तारखेला काय घडलं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. एवढं करूनही त्यांना त्यांचे पैसे मिळत नव्हते. म्हणजेच काय, किती तारखेपासून सुरू झाली ही धमकीची भूमिका? 28 ऑगस्ट पासून. 28 मेला एक धमकी दिली होती आणि अपहरण झालं होतं ते वेगळंच. त्याची फिर्याद दाखल झाली, त्यात रमेश घुलेला अटक झाली, पण आरोपी एक व इतर तो दुसरा कोण तो कधीच सापडला नाही. आता जेव्हा 6व्यांदा खंडणी मागताना हा सगळा प्रकार जो घडलेला आहे, त्यावेळी मात्र 6 तारखेला म्हणजेच संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी 3 दिवस आधी 6 डिसेंबरला सुदर्शन गुले हा कंपनीच्या ऑफिसमध्ये आला. सुरक्षा रक्षक म्हणजे वॉचमनला शिवीगाळ करून मारहाण केली. थोपटे यांना 2 कोटी रुपये खंडणी द्या नाहीतर कंपनी बंद करा अशी धमकी दिली. आणि याच वेळी संतोष देशमुख त्या ठिकाणी आले आणि कंपनी बंद करू नका असं येऊन त्यांनी सांगितलं. त्याच वेळी सुदर्शन गुलेनं या संतोष देशमुखांना धमकी दिली की तुला बघून घेतो, जिवंत सोडणार नाही, असं शिवाजी थोपटे यांनी आणि सुनील शिंदेंनी आपल्या जबाबात सांगितलेलं आहे. म्हणजे हा सगळा खंडणीचा प्रकार काल परवापासून नव्हता, तर अनेक दिवसांपासून चालू होता, हे याच्यातनं आता स्पष्ट झालेलं आहे. एकंदरीतच काय, खंडणी मागणं, दुसऱ्यांना जबरदस्ती करून टेंडर घेणं, आपलीच त्या ठिकाणी चलती दाखवणं, हे आपण पिक्चर मध्ये बघतोय सगळं. आपण कितीतरी वेळा बघितलेत. टेंडरवर बोली कोणी लावायची, तू नाही मीच टेंडर घेणार, तुझा काय संबंध इथं, चाल. म्हणजे कशा टोळ्या वेगवेगळ्या माध्यमातून काम करत होत्या. वीटभट्टी, राख, त्याची टेंडर्स असतील, राख कोणी उचलायची, वीटभट्ट्यांमधल्या विटा, त्यातून किती कमिशन कोणी खायचंय, हे सगळं काही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या टोळ्या कामास होत्या. आणि हे प्रकार काल परवा नाही, 2007 पासून आपण पाहतोय. खरं तर या वाल्या कराडवर 1999 पासून गुन्हे दाखल आहेत. 1999, 2001, 2001, 2002, 2007, 2008, 2012, 2015, 2015, 2024 हे फक्त परळीतले आहेत, बाकीचे ते वेगळेच. मग एवढे गुन्हे ज्याच्यावर दाखल आहेत, म्हणजे आधी हा गुन्हेगार आहे धनंजय मुंडेंना माहिती आहे, तरी देखील धनंजय मुंडेंनी याच्याशी दोस्ती केली, मैत्री वाढवली, आपल्या कंपनीमध्ये संचालक बनवला, लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष बनवला, नियोजन समिती डीपीटीसी वर घेतला याला. यांनी काय केलं, कसे गुण उधळले आणि कसे पांग फेडले या मुंडे घराण्याचे. आज काय अवस्था करून ठेवली. आणि तिकडा पंकजाताई काय म्हणतायत, अरे कुठे आहे रे ते, ज्याच्याशिवाय धनुभाऊचं पान देखील हलत नाही, ते वाल्मिक कराड. म्हणजे जणू काही याच्यावर त्यांनी शिक्काच उमटवला की धनंजय मुंडेंना कोणतंही काम करायचं असेल तर पहिल्यांदा कोण लागतो तर वाल्मिक कराड. म्हणजे एवढं समीकरणच बनलं होतं यांचं. धनंजय मुंडे वाल्मिक कराड हे समीकरणच बनलं. जिथं मुंडे तिथं कराड, जिथं कराड तिथं मुंडे. मग तो गुन्हे असो, कार्यक्रम असो, भ्रष्टाचार असो, आणखी काही असो, सगळीकडे. नंतर सुरेश धस यांनी जे घोटाळे बाहेर काढले त्यात सुद्धा या वाल्मिक कराडाचा समावेश आहे. बदल्या, पदोन्नती, त्यातनं पैसे, मग तिथं कृषी घोटाळा साहित्य जे काही खरेदी आहे त्यात पण तज्ञ समितीची नेमली, त्यात सुद्धा हा तज्ञ म्हणून तिथं. हे चाललंय काय. याचाच अर्थ या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला तर धनंजय मुंडे यांना या गुन्हेगारी क्षेत्रात वाल्मिक कराडनं खरं तर या सगळ्या भूमिकेमध्ये शिरवायचा प्रयत्न केला आणि धनंजय मुंडेंच्या राजकीय या सगळ्या व्यक्तिमत्वाचा फायदा या वाल्मिक कराडनं उचलण्याचा प्रयत्न केला. आता जिथं राजकीय पॉवर म्हणजे सत्ता आणि टोळ्या म्हणजे गुन्हेगार एकत्र येतात, तिथं सर्वसामान्यांचं काय होणार. संगीत दिगोळेच होणार, किशोर फडच होणार, काकासाहेब गर्जेच होणार आणि आता संतोष देशमुखच होणार. दुसरं काय होणार. अहो, खंडणीच्या आड आलेल्या माणसाला हाल हाल करून मारणारा हा वाल्या यानं किशोर फड गाडीतनं उतरू नयेत म्हणून गाडीचा दरवाजा दाबून धरलाय. म्हणजे किती नीच प्रवृत्ती, राक्षसी प्रवृत्ती
याच्यामध्ये कधीपासून होती, जी कोणी नीट बघितलीच नाही. धनंजय मुंडे कायम दुर्लक्ष करत आले त्या व्यक्तीकडं. आज याच व्यक्तीमुळे धनंजय मुंडेंना आपलं राजकीय करिअर धोक्यात आणावं लागलं. अक्षरशः राजीनामा द्यावा लागला. त्यामुळं आता यापुढं त्या सगळ्या प्रकारात जी काही ही कोणी एफ-आय-आर व्हायरल केली, का केली, कुणी केली या प्रश्नानंतर, पण ज्या वाल्मिक करारच्या सगळ्या त्या गुन्ह्यात माझा काही संबंध नाही असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंचा याच वाल्मिक करार सोबत एकत्रित एफ-आय-आर मध्ये नाव येतं आणि या दोघांवर गुन्हा दाखल होतो. अर्थात पुन्हा एकदा राजकीय वरदहस्त कामाला येतो आणि धनंजय मुंडेंचं नाव या एफ-आय-आर मधून वगळलं जातं. आता 2007 पासून या आतापर्यंतच्या काळात म्हणजे 18-19 वर्षात परळीत या दोघांनी मिळून काय काय केलं हे सगळं हळूहळू का होईना, वेळ का लागेना, पण हे बाहेर येणार. शेवटी केलेल्या कर्माची फळं इथंच भोगावी लागणार, याशिवाय दुसरा पर्याय नाही. पात्रा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.